नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे कोकणी ओम्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज मी इलं कुंभवडे गावामध्ये श्री गांभीरेश्वर मंदिर येथे. तर कुंभवडे पाट्यापासून जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर असं लांब आहे. तर मला आता मंदिर वगैरे सर्व दाखवतो, तर व्हिडिओ कंटिन्यू नक्की बघा. हे बघा प्रवेशद्वार आहे श्री गांभीरेश्वर मंदिर कुंभवडे. इथून आता आपण आतमध्ये जाऊया. आपण आता गाडी पार्किंग केल्या इथे. या साईडला पण मंदिर आहे, तुम्हाला नंतर दाखवतो. आधी आपण मुख्य मंदिर आहे तिथे जाऊया. हे बघा, या साईडला सुंदर असं मंदिर आहे गांभीरेश्वर. नमस्कार. इकडे दीपस्तंभ आहे. इकडे तुळस आहे, बघू शकता. आणि इकडे श्री गांभीरेश्वर महाराजांचं मंदिर आहे. इकडे बसण्यासाठी वगैरे जागा आहे बघा. महाशिवरात्र वगैरे इकडे मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. एकूण 6 मंदिर आहेत इथे आजूबाजूला. तर त्यापैकी मोजकी आपण बघणार आहोत मुख्य अशी. तर इकडे श्री माऊलींचं मंदिर आहे छोटंसं असं. इकडे बघा श्री विठलादेवी मंदिर आहे. हे बघा श्री विठलादेवी मंदिर. माका काही इकडचं बहुतेकचं माहीत नाही, तर काका सांगतं. ह्या कुठचं मंदिर? या सगळ्या देवी देवतांची मूर्ती आहे ते बघा. इकडे श्री नागेश्वर यांचं मंदिर आहे. तो समोर मोठं नाग आहे. हां, हे बघा. तिकडे गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि या साईडला सत्यनारायणाची बहुतेक मूर्ती आहे अशी वाटते. कसल्या काका? या साईडची. इकडे नंदी महाराज आहेत. इकडे पुन्हा शिवपिंड आहे, हे बघा. आणि इकडे देणगीदारांची नावं दिलेली आहेत, हे बघा. बांधकामासाठी ज्याने म्हणजे रुपये दिले होते, रक्कम, अशी नावं आहेत, हे बघा.
तर मुख्य कारण म्हणजे काकांका घरी सोडूचा होता कुंभवड्यात, त्यासाठी मी लावतोय. तर आता त्यांना घरी सोडणार आणि त्याच्यानंतर पुन्हा मी माझ्या घरी जाणार. महाशिवरात्रीच्या वेळी आपल्या निमंत्रण होता, पण आपल्या काय कारणामुळे येऊ शकलं नव्हतं. तर आता फायनली आपल्या इकडे येऊ का भेटला. तर आता व्हिडिओ करूया इथेच एंड. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.